सप्तपदी. अगं चल ना लवकर चल, उशीर होतोय आपल्याला. आले आले. मग हे काय झालं संगीता, बघू मला. अगं अगं हे तू अगं निसर्ड आहे, तुला नीट चालता येत नाही का? अहो लक्षात नाही आलं ठीक आहे ठीक साडीमध्ये. आहे, तू बस मी आपण डिस्पेन्सरीत जाऊया. माझी बायको सहस्त्रबुद्धे, माझी बायको आणि प्रकाशन सोहळा याचा काय संबंध? बास ना, येईन ना रंगमंदिरात. हो सध्या कथासंग्रह लिहित आहे. नाही हो, कॉलेजच्या व्यापातून जमेल तसं लिहितो. चला ठेवतो, भेटल्यावर बोलू. हो लक्ष्मण एका क्षणाची उसंत नाही, जेव्हा बघावं तेव्हा. नमस्कार, नमस्कार. मी संगीता कुलकर्णी, मिसेस संगीता कुलकर्णी. माफ करा, मी ओळखलं नाही तुम्हाला, पण या ना प्लीज. काय काम होतं? नाही, बरोबर आहे तुमचं, तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखते. इथे जवळच राहते. लतिका ओळखते मला. अच्छा अच्छा, सध्या मी जरा घाईत आहे. घाईत आहात, बरोबर. पण मला तुमची 5 मिनिटंच हवी आहेत. खरं तर माझं नाही, माझ्या बहिणीचं तुमच्याकडे काम आहे. मोहिनी नाव तिचं. मोहिनी. Hello. हॅलो. Good morning, sir. How are you? आय एम फाईन. बसा ना प्लीज. नाही, तुम्हाला जर उशीर होत असेल तर आम्ही नंतर येऊ ना. मी तर नक्कीच येणार आहे, कारण मी सरांची खूप मोठी फॅन आहे. तुमच्या सगळ्या लघुकथा, दीर्घकथा मला खूप आवडतात. मी सगळ्या वाचल्यात. वाचते कसली, अहो त्याची अक्षरशः पारायण केली आहेत तिने. हो. दी पण या सगळ्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतात. म्हणजे तुमची उंबरठा, बोनसाय, अस्तित्व या तर माझ्या अगदी फेवरेट कथा आहेत. स्त्री मनाला ओळखण्याची आणि तिच्यातली वेदना शब्दात मांडण्याची तुमची ताकद खरंच खूप वेड लावणारी आहे. सर, मी तुमच्यातल्या लेखकाच्या अगदी प्रेमात पडली आहे. यू आर जस्ट जीनियस. होल्ड इट. खूप जास्त तारीफ होतीये. काय माझ्यातला लेखक सुखावतोय, पण इतका मोठा लेखक मी नक्कीच नाही. सर, तुमच्या लेक्चर्सला मी कधीच दांडी मारत नाही. कुठल्याही विषयावरती तुमचा परिसंवाद असेल ना, तर मी नक्कीच तिकडे असते. सर, गेल्या महिन्यात झालेल्या परिसंवादात गांधारी आणि द्रौपदीचं तुम्ही आत्मकथन केलं होतं ना, ज्या प्रकारे तुम्ही त्या दोघींची व्यथा मांडलीत, आय एम इम्प्रेस्ड सर. खूप गोड झालं तर मला डायबिटीस व्हायचा. आपण कामाचं बोलूया. सर, मोहिनीने MA ला मराठी लिटरेचर घेतलंय. अरे वा, छान. खूपच चांगला विषय निवडलास. पण सर, डोक्यात काही शिरत नाही ना, त्यामुळे प्रॉपर गायडन्स करणारा असल्याशिवाय हे अशक्य आहे. हा. सर प्लीज, तुम्ही तिची ट्युशन घ्या ना प्लीज. मी मला अहो पैसा तुम्ही मागाल तेवढा, म्हणजे हवे तेवढे पैसे घ्या. आम्ही तुम्हाला विकत घेत नाही आहोत, पण आमची ही आग्रहाची विनंती आहे. सर प्लीज 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 सर प्लीज प्लीज सर प्लीज. सर, मला खूप शिकायचंय मला. प्लीज. ओके, मी तुझी ट्युशन नक्की घेईन. थँक्स सर. पत्र कोणाचं ग? तुझ्यासाठी नसावं, होय ना? मला कोण पाठवतंय पत्र? आपण आपली वाट बघायची. पण जो पत्र पाठवणार आहे त्याला पत्र ज्याला पाठवायचंय त्याच्याविषयी प्रेम तर हवं ना. मी नुसती मृगजळा मागे धावते, पण माझ्या नशिबात वाळवंटच. मला कोण पाठवणार आहे पत्र? तुझ्यासाठी आले हे पत्र. हो,
पण तू का आणलंस? अगं आपले पोस्ट मास्तर आहेत ना कर्वे काका, त्यांनी मला बोलवून दिलं. म्हणाले रेवती तुझ्या सखीचं नशीब उघडलं हा, मुंबईहून आलंय हे पत्र. घेतलं आणि लगेच तुझ्याकडे आले. वाच, नाहीतर एक काम करते, मीच वाचते. चावटपणा पुरे. हा, पत्र दे आणि तू जा. जाते जाते अशी हकलतेस कशाला? पण म्हटलं जरा मजकूर कळला असता तर. रेवती, जाते ग बाई जाते. नुसतं पत्र चाललंय तर तोरा बघा बाईसाहेबांचा. खुद्द माधवराव आलेत तर. गप ग. अय्या, लाजतेस कशी? उलट अशा प्रसन्न वेळी माधवरावांनी यावं आणि तुला हळूच मिठीत. रेवती, दुष्ट आहेस हा अगदी. दे बरं इकडे. इतक्या दिवसांनी आधीच पत्र आलंय मला. ते इथे वाचू दे. घे. हे ना. वाच अगं वाच. तू निघ आता इकडनं. ठीक आहे चल. अर्धवट वयात झालेलं आपलं लग्न अविचाराने मूर्खपणाला घातलेली माळ आहे. आपल्यात खूप खूप भिन्नता आहे. माझी दुनियाच वेगळी आहे. अशिक्षित अडाणी स्त्रीला मी बायको म्हणून कसा स्वीकारू? जे होणार नाही ते घडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. मनस्ताप होतो. एका चुकीच्या निर्णयानं अनेक जण दुःखी होतात. माझं ध्येय, माझी स्वप्न मुंबईच्या आलिशान मोकळ्या वातावरणात झपाट्याने वाढत आहेत. कृपया त्याला गावातल्या मातीत रुजवण्याचा प्रयत्न करू नकोस. ते कोमेजेल, संपेल. मला तुझा स्वीकार करता येणार नाही. मला विसरून जा. अगं विद्या, काय ग? काय झालंय ना? विद्या, विद्या विद्या. अगं रेवती, काय झालं हिला? हा, माहित नाही, मुंबईहून पत्र आलं होतं. माधवरावांचं काय लिहिलं होतं त्यात? काहीच कळत नाहीये काका. अहो हं? काहीतरी गडबड दिसते. चला बघूया. विद्या, विद्या, दार उघड बेटा. विद्या, 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 दार उघड. विद्या, हे बघ असला वेडेपणा करू नकोस तू. विद्या, विद्या, ए विद्या बाळा, ए बाळा, दार उघड गं. ए विद्या अगं काय करतेस? दार उघड ना. विद्या विद्या, 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 विद्या. भास झाला. अशी स्वप्न पहाटे का नाही पडत? खरी झाली अशी स्वप्न तर एका फार मोठ्या संकटातून सुटका तरी होईल. का ती गावंढळ विद्या माझ्या अजाणतेपणे माझ्यावर बायको म्हणून लादली गेली? का ती माझ्या डोळ्यासमोर येते? मोहिनी आणि विद्या दोघेही दोन परस्पर विरोधी टोकाच्या. तरी मला का भास होतात? अशा गावंढळ अडाणी मुलीला मी मुंबईत आणून करू काय? मुलांच्या अजाण वयात आई वडील का हस्तक्षेप करतात? विद्या माझी बायको, इतकं विसोड नाही. विद्याला माझ्या मनात, जीवनात स्थान नाही. विद्या, मध्यरात्री उलटून गेली बेटा.
झोप येत नाही? झोप नाही लागत आहे आई. खूप पेशंट होत आहे ग. बेटा, मला कळत आहे सगळं. नशिबाचे भोग आहेत ग, भोगायलाच पाहिजे. आपण कुणाचं वाईट चिंतलं नाही, वाईट केलं नाही. देव परीक्षा बघतोय, पण का? या काचं उत्तर तर शोधलंच पाहिजे. उद्या सांगते तुझ्या बाबांना. जा अभ्यंकरांकडे आणि जाब विचारा त्यांना, काय माहेरी ठेवण्यासाठी मुलगी दिली का तुमच्या मुलाला? तरणी ताठी विवाहित पोर किती दिवस राहायची माहेरी? तू पण जा त्यांच्या बरोबर. हक्क मागून मिळत नसेल ना बेटा, लढूनच मिळवायचा. माधवरावना कळत नाहीये हे किती गंभीर आहे. जा तू. मी सांगते बाबांना उद्या. हं? नाही रडायचं. आहे ना पाठीशी? आणि माझ्या बाई. चल, झोपायचं ना? चला. अहो, मी काय म्हणते, आता माधवच्या उत्तराची वाट न बघता आपण निर्णय घ्यायची वेळ आली आहे. तो काही तुमच्या पत्राला उत्तर पाठवत नाही आणि ते भेटायलाही येत नाही. मग आता मी आणखी काय करायला हवंय सांग तू मला. तुम्ही त्याला जाब विचारायला हवाय. नाही, माधव अशी स्वतःची जबाबदारी टाळू शकत नाही हो. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलं विद्याशी त्याने. त्या पोरीच्या मनस्थितीचा विचार करायला नको त्याने. शांत बघ, सांभाळ. अहो, त्या विद्याचे आई वडील इथे येतील आणि आपल्याला जाब विचारतील. या नुसत्या विचारानं सुद्धा थरका फुटतो माझ्या काळजाचा. तू शांत हो आधी, शांत हो बघ. अगं तुझी तब्येत या माझी तब्येत ना या माधवच्या वागण्यामुळे आणखी बिघडते. नाही, मी मेल्याशिवाय हा माधव काही सुधारायचा नाही, नक्की सुधारायचा नाही. असं नको बोलूस ग. तुम्हाला विनंती करते, तो माधव काही करत नाहीये, पण तुम्ही तरी थोडे हातपाय हलवाना, काहीतरी धडपड करा ना विद्यासाठी. मी बघतो काय करायचं. खरंच करा काहीतरी. मी बघतो, तू शांत हो आधी. मला कसं तरी शांत हो, शांत हो. हं? तू शांत हो. मी बघतो काय करायचं ते. सो प्रोफेसर माधव अभ्यंकर, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. सेम आहे. बसा ना प्लीज. थँक्स. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमची एक इमेज माझ्या मनात तयार झाली होती आणि तुम्ही तर हुबेहूब तसेच आहात हो. मला वाटतं माझी खूपच तारीफ होती आणि त्यामुळे मला खूप ऑकवर्ड होते. नाही नाही प्लीज. नाही, अजिबात ऑकवर्ड वाटून घेऊ नका. अहो, हे घर तुमचंच समजा. आमची मोहिनी तुमची जबरदस्त फॅन आहे. तिने तुमची सगळी पुस्तकं वाचून काढली आहेत. म्हणजे मीही त्यातली थोडीशी वाचली आहेत. मी पण वाचलेत. पण सुपर्ब, खरंच मस्त. म्हणजे तुम्ही ते स्त्रियांचं मन, त्यांच्या व्यथा काय मांडलंय तो. उत्तम उत्तम. सर, सॉरी टू से दिस, पण एका लहानशा गावात जन्म होऊनही तुम्ही इतके आधुनिक आणि प्रगल्भ विचाराचे कसे काय? लहान गाव. कदाचित त्यामुळेच ते असेल. काय, स्त्री जीवनाची एक खूपच कोंदट, घुसमट असलेली आणि जुनाट विचारांच्या चिखलात रुतलेली अवस्था मी बघितली आहे, अनुभवली आहे. 11 मुलांना जन्म देऊन टीबी किंवा गर्भाशयाच्या कॅन्सरने कितीतरी बायका अर्ध आयुष्य जगूनच मेल्या. मुलं हा देवाचा प्रसाद आणि वंशवृद्धीसाठी स्त्रीचा जन्म असे विचार असणाऱ्या पुरुषांना गावातल्या, शहरातल्या भर चौकात फाशी द्यायला पाहिजे डॉक्टर साहेब.
पण ते होणार नाही, कारण आजही पुरुष प्रधान संस्कृती आहे. स्त्रियांची किंमत शून्यच. ज्या दिवशी स्त्री शिकेल, जागृत होईल, प्रगत होईल, आधुनिक विचारांची होईल, त्या दिवशी समाजाचे हे विदारक चित्र पाहिजे. खरंच तुम्ही खूप छान बोलता आणि खरंही बोलता प्रोफेसर. हे असं बोलणारा आणि असं लिहिणारा लेखक आज हवाय. सर, तुमचे विचार खरंच खूप नवीन आणि प्रगतीच्या दिशेने नेणारे असतात. व्यक्तिचित्रण खूप मनाला स्पर्श करणारं असतं. खरंच मी तर तुमच्या प्रेमातच पडलीय सर. आय मीन, तुमची कथानकं मला खूप आवडतात. नमस्कार करते. सुखी राहा पोरी. सौभाग्यवती भव. छान दिसतेस. अगं, मी ना यांना कालच म्हटलं होतं की खूप दिवसात आपण विद्याची चौकशी सुद्धा केली नाही हो. खरं सांगू, आता तू इथेच राहा, नको जाऊ माहेरी. अनुराधाताई आहे ना, आतमध्ये हे जा. जोशी, हात नका जोडू. हात नका जोडू. आम्हाला आणखी खजील झाल्यासारखं होतं. आणि असं अजिबात समजू नका की आम्हाला विद्याची काळजी नाहीये. आम्हाला खूप काळजी वाटते हो तिची. आमचा तर विचार आहे की लवकरात लवकर तिला माधवच्या स्वाधीन करायची. जोशी, आता तुमचं नाही, आमचं दुःख आहे ते. माधवला पत्र पाठवलंय. फार काळ नाही वाट पाहावी लागणार आता. विद्या आपली लवकरात लवकर मुंबईला जाईल, शब्द आहे माझा. सून नाही, मुलगी आहे ती आमची. काळजी नका करू. समाजाच्या वैचारिक, मानसिक आणि सर्व प्रकारच्या प्रगतीचा पाया ही स्त्री आहे, फक्त स्त्री. मुलांना जन्म देते स्त्री, त्यांचा सांभाळ करते स्त्री, घराला, कुटुंबाला संस्कार देते स्त्री. तीच जर जुन्या विचारांची असेल, अशिक्षित असेल, रूढी परंपरेच्या चिखलात रुतलेली असेल, तर समाज प्रगती करणार कसा? पण सर. सर नाही, माधव. हो, पण मी. तू आता स्टुडंट नाही आहेस मोहिनी, आपण मित्र आहोत. तू जर तुझे विचार एक मैत्रीण म्हणून मांडलेस तर त्यात जास्त मोकळेपणा असेल. तू मला माधव म्हणू शकतेस. रादर म्हण. ओके. पण माधव, स्त्रीला प्रगतीची संधी कधी मिळणार? का? का नाही मिळणार? कारण पुरुषांनी केलेल्या अपेक्षा स्त्रीला तिचं आयुष्य नीट जगूच देत नाहीत. घरकाम, स्वयंपाक, मुलं बाळ, यातून वेळ कसा मिळणार? वेळ काढावा लागेल. अशिक्षित गावंढळ स्त्री ही नवऱ्याच्या जीवावरच अवलंबून असते, कारण ती स्वतंत्र नसते. शिक्षण, नोकरी, पैसा, पद नसली की आत्मसन्मान ठेवता येत नाही. म्हणून साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून उभ्या केलेल्या अशा कर्तव्यनिष्ठ आणि प्रगत स्त्रियाच नवीन समाज घडवू शकतात असं म्हटले. पुबा भावे, चिंत्र्यन खानोलकरांनी या अशा स्त्रिया आपल्या साहित्य कृतीत उभ्या केल्या. स्त्री ही फार मोठी शक्ती आहे. स्त्रीला स्वतःच्या शक्तीची जाणीव व्हायला हवी. मन, भावना, वासना पुरुषाला आहेत तशा त्या स्त्रीलाही आहे. पुरुषाने मजा करावी आणि स्त्रीने घुसमट सहन करावी का? फार त्रास देणारी समाज व्यवस्था आहे ही. म्हणजे बघ, लग्न झालेला पुरुष परस्त्रीशी संबंध ठेवू शकतो,
आणि काही ठिकाणी बायको त्या संबंधांचं समर्थन पण करते, मान्य पण करते. का? कारण स्त्री हतबल असते. कशामुळे? परिस्थिती. पदरी मुलं असतात ना. ती नवऱ्याची पण असतात ना. हो, पण लोकलज्जा. का? ती पुरुषाला असू नये. हो, पण स्त्री स्वतंत्र नसते. करेक्ट. जिला शिक्षण नाही, जिला नोकरी नाही, ती स्वतंत्र नाही. नवऱ्याच्या जीवावर संपूर्णतः अवलंबून असणं हेच घातक आहे. ते नसायला हवं. स्त्री सुशिक्षित असली, कमावती असली की विचारांचं स्वातंत्र्य राहतं, स्वाभिमान राहतो आणि जपता येते अस्मिता.